नागपूरमधल्या सुपारी किलिंग प्रकरणामध्ये MSMEच्या संचालकाचा सुद्धा सहभाग असल्याचं तपासातून समोर आलंय। प्रशांत पार्लेवार असं या अटक केलेल्या संचालकाचं नाव आहे आणि तो केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग नागपूर केंद्राचा संचालक आहे। सासऱ्याच्या 300 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनं सासऱ्याच्या हत्येची सुपारी नवऱ्याच्या ड्रायव्हरलाच दिली होती आणि त्याला 1 कोटी रुपये, बारचं लायसन्स, त्यासाठी लागणारी जागा देऊ असं आमिष दिलं होतं। याच आरोपी सुनेचा प्रशांत हा भाऊ आहे। यामध्ये मुख्य आरोपी सून अर्चना पुट्टेवारसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। सुरुवातीला हा अपघात आहे असं भासवण्यात आलं होतं, पण नंतर तपासाअंतर्गत हे सगळं प्रकरण समोर आलं। प्रशांत पार्लेवार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे आणि नागपूरच्या एका केंद्राचा संचालक असलेला हा व्यक्ती आहे। मात्र सुपारी किलिंगचे जे प्रकरण नागपुरात घडलं त्याच्यामध्ये या संचालकाचा सुद्धा सहभाग असल्याचं तपासातून निष्पन्न झालेलं आहे। जे आरोपी सून आहे तिचा भाऊ आहे प्रशांत आणि त्यामुळे या सगळ्या कटामध्ये तो देखील सामील होता असं समजतंय आणि त्याच प्रकरणामध्ये त्याला अटक देखील करण्यात आलेली आहे। सुपारी देणारी सून अर्चना पुट्टेवारचा भाऊ आहे प्रशांत पार्लेवार, ज्याला अटक करण्यात आली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, हे प्रकरण आता वेगळं वळण घेताना दिसतंय, काय नेमके पुढचे तपशील आहेत? नक्कीच, कारण हे आता एका वेगळ्या वळणावर आलेलं प्रकरण असं म्हणावं लागेल। कारण या सुपारी किलिंग मध्ये तब्बल 1 कोटीच्या या सुपारी किलिंग मध्ये सुनेने जी आपल्या सासऱ्याची दिली होती त्यामध्ये सून जी आहे अर्चना पुट्टेवार, तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार याचाही सहभाग असल्याचं समोर आलेलं आहे। त्या गुन्ह्याच्या कटामध्ये सहभाग असल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केलेली आहे। काल रात्री अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे प्रशांत पार्लेवार हे MSME म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग इंडस्ट्रीचे जे विभाग आहे त्यामध्ये नागपूर विभागाचा संचालक पदावर कार्यरत आहेत। दोन्ही जे आरोपी आहेत बहीण भाऊ हे दोन्हीही उच्च पदावर कार्यरत आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये जवळपास 22 कोटीच्या संपत्तीसाठी सासऱ्याचा सुपारी देऊन खून करण्यात आलेला आहे आणि आता या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढतात का याचाही तपास आता पोलीस करीत आहेत। रिद्धी जी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।